हॅलो फ्रेंड्स, आज आपण मॅथमॅटिकल मेथड्समध्ये आपला नेक्स्ट पॉईंट चालू करणार आहोत. आजच्या पॉईंटचं नाव आहे मल्टिप्लिकेशन ऑफ व्हेक्टर्स. प्रिव्हियस लेक्चरपर्यंत आपण दोन व्हेक्टरची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हे पॉईंट कवर केले होते. आपल्याला माहिती आहे दोन फिजिकल क्वांटिटीची, दोन सेम फिजिकल क्वांटिटी ज्या असतील त्यांची आपण ॲडिशन करू शकतो किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. म्हणजे आपण एक्झाम्पल घेऊया की सपोज एका बॉडीवरती, ह्या बॉडीवरती तुम्ही जर दोन फोर्स अप्लाय केले इन द सेम डिरेक्शन, एक 5 न्यूटन आणि एक 3 न्यूटन, तर मी जर तुम्हाला विचारलं नेट फोर्स किती, रिझल्टंट फोर्स किती, तर तुम्ही दोन्ही फोर्सेसची काय करणार, ॲडिशन करणार किंवा दोन्ही फोर्सेसच्या मॅग्निट्यूडची काय करणार, ॲडिशन करणार आणि तुम्हाला आन्सर मिळणार 5 न्यूटन प्लस 3 न्यूटन, दॅट इज नेट फोर्स किती आला, 8 न्यूटन इन सेम डायरेक्शन. इथे तुम्ही काय केली, दोन फोर्सेसची काय केली, ॲडिशन केली. याला आपण म्हणतो ॲडिशन ऑफ टू वेक्टर्स. आणि आपल्याला माहिती आहे फोर्समध्ये आपण फोर्सच ॲड करू शकतो, ॲक्सिलरेशनमध्ये आपण ॲक्सिलरेशनच ॲड करू शकतो. म्हणजे सेम फिजिकल क्वांटिटीची, सिमिलर फिजिकल क्वांटिटीची आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. किंवा ह्या डायरेक्शनला मी 5 न्यूटन अप्लाय केला आणि ह्या डायरेक्शनला जर 3 न्यूटन अप्लाय केला तर नेट फोर्स किती येणार, 2 न्यूटन. कारण दोन फोर्स अपोजिट डायरेक्शनला असतील तर आपण त्यांचं काय करतो, त्यांच्या मॅग्निट्यूडचं सबट्रॅक्शन करतो आणि जो रिझल्टंट फोर्स मिळेल, नेट फोर्स मिळेल, त्याची डायरेक्शन कुठं असणार आहे, इन द सेम डायरेक्शन ऑफ ग्रेटर फोर्स, म्हणजे ह्या डायरेक्शनला असणार आहे. आणि तो किती असेल, 5 - 3 दॅट इज 2 न्यूटन. हे सगळं आपल्याला झालेलं आहे. ह्याला आपण नाव दिलं होतं ॲडिशन ऑफ टू वेक्टर्स, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. ओके, आजच्या लेक्चरला आपण बघणार आहे मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. म्हणजे आपल्याला दोन वेक्टरचं काय करायचं आहे, इथं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आपण सांगू शकतो व्हेक्टर इंटू व्हेक्टर. ज्यावेळी आपण दोन व्हेक्टरचं काय करतो, मल्टिप्लिकेशन करतो. आता ॲडिशन आणि सबट्रॅक्शनला नियम काय होता की दोन सिमिलर क्वांटिटीचीच तुम्ही काय करू शकता, ॲडिशन करू शकता. म्हणजे फोर्समध्ये तुम्ही फोर्स ॲड करायचा किंवा फोर्समधून फोर्स सबट्रॅक्ट करायचा. असं कुठं तुम्ही बघितलं नव्हतं की फोर्समध्ये तुम्ही ॲक्सिलरेशन ॲड केलंय किंवा फोर्समधून तुम्ही व्हेलॉसिटी काय केली, मायनस केली, असं कुठंही होत नाही. पण मल्टिप्लिकेशन ऑफ टू व्हेक्टरमध्ये तुम्ही डिफरंट व्हेक्टर काय करू शकता, एकमेकांना मल्टिप्लाय करू शकता. लक्षात येते. म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही फोर्स हा एक वेक्टर आहे, त्या फोर्सला तुम्ही डिस्प्लेसमेंट पण एक काय वेक्टर आहे, तर फोर्सला तुम्ही डिस्प्लेसमेंटनं मल्टिप्लाय करू शकता. पण फोर्समध्ये कधी तुम्ही डिस्प्लेसमेंट ऍड करू शकत नाही, हे जरा लक्षात ठेवायचं. आजच्या टॉपिकमध्ये आपण टोटली डिस्कस करणार आहे, आपला फोकस असणार आहे तर दोन व्हेक्टरचं काय, तर मल्टिप्लिकेशन. म्हणजे ज्यावेळी तुम्ही दोन व्हेक्टरचं काय करता, मल्टिप्लिकेशन करता, त्यावेळी तुम्हाला काहीतरी रिझल्ट मिळणार, काहीतरी आउटपुट मिळणार. आणि ते जे आउटपुट आहे, तो जो रिझल्ट आहे, तो मे बी काय होऊ शकतो, स्केलर क्वांटिटी और व्हेक्टर क्वांटिटी. ह्याचा अर्थ काय, ज्यावेळी आपण दोन व्हेक्टरचं काय करतो, मल्टिप्लिकेशन करतो, त्यावेळी मिळणारा रिझल्ट, मिळणारा आउटपुट हे मे बी स्केलर क्वांटिटी असू शकतं किंवा व्हेक्टर क्वांटिटी सुद्धा असू शकतं. हे जाऊन आपण पुढे डिस्कस करणार आहे. आणि जर तुम्हाला मी एक्स्ट्रा जर सांगितलं, सपोज तुम्ही स्केलर इंटू स्केलर केलं, म्हणजे स्केलर क्वांटिटीनं काय केलं, मल्टिप्लाय केलं, तर मिळणारा रिझल्ट जो आहे तो 100% काय असणार आहे, स्केलर क्वांटिटीचा असणार आहे. लक्षात येते. ह्याचं एक्झाम्पल मी जर तुम्हाला दिलं तर तुम्ही डेन्सिटीला व्हॉल्यूमनं जर काय केलं, मल्टिप्लाय केलं, तर तुम्हाला काय मिळणार, मास मिळणार. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ओके, का तर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, बरोबर ना. मग व्हॉल्यूमला इकडे घ्या, मग डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम वी गेट मास. म्हणजे आपण इथं काय सांगू शकतो, डेन्सिटी ही काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे, व्हॉल्यूम काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. म्हणजे स्केलर क्वांटिटी इंटू स्केलर क्वांटिटी वी गेट मास, आणि मास ऑल्सो इज ए स्केलर क्वांटिटी. हा पहिला नियम तुम्ही लक्षात ठेवायचा. दुसऱ्या नियमात आपण काय करू शकतो, स्केलरला कशाने मल्टिप्लाय करू शकतो, वेक्टर क्वांटिटीनं मल्टिप्लाय करू शकतो, असं पण होऊ शकतं. म्हणजे स्केलर क्वांटिटी इंटू वेक्टर क्वांटिटी, त्यावेळी तुम्हाला रिझल्ट जो आहे तो 100% काय मिळणार, वेक्टर क्वांटिटीच मिळणार. हे पाठच करायचं. स्केलर क्वांटिटी इंटू स्केलर क्वांटिटी, आउटपुट रिझल्ट स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी इंटू वेक्टर क्वांटिटी, रिझल्ट ऑलवेज वेक्टर क्वांटिटी. आता एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो. जर तुम्ही मासला ॲक्सिलरेशननं काय केलं, मल्टिप्लाय केलं, तर आपल्याला काय मिळतो, फोर्स. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, F इज इक्वल टू ma. ह्याच्यामध्ये मास काय, स्केलर क्वांटिटी, ॲक्सिलरेशन काय,
व्हेक्टर क्वांटिटी आणि मिळणारा रिझल्ट काय आहे, मास इंटू ॲक्सलरेशन. रिझल्ट इज ए फोर्स अँड फोर्स इज ए व्हेक्टर क्वांटिटी. फोर्स इज ए व्हेक्टर क्वांटिटी, ॲक्सलरेशन इज ए व्हेक्टर क्वांटिटी. म्हणजे स्केलर क्वांटिटीला व्हेक्टर क्वांटिटीनं मल्टिप्लाय केल्यानंतर नेहमी काय मिळणार, रिझल्ट तो कसा असणार आहे, व्हेक्टरच असणार आहे. हे 2 झालं. आणि हे 3 नंबर्स. 3 नंबर काय सांगतो, व्हेक्टर क्वांटिटी इंटू व्हेक्टर क्वांटिटी. मग एका व्हेक्टर क्वांटिटीला दुसऱ्या व्हेक्टर क्वांटिटीनं काय केलं, मल्टिप्लाय केल्यानंतर रिझल्ट काय असेल, मे बी स्केलर क्वांटिटी और मे बी व्हेक्टर क्वांटिटी. दोन्हीपैकी एक काहीतरी येऊ शकतो. लक्षात आले. आणि आपला फोकस आजच्या लेक्चरला ह्याच्यावरती असणार आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 व्हेक्टर क्वांटिटीज. हे लक्षात आलं तुम्हाला. 2 एक्झाम्पल हे आपल्या माहितीसाठी. आपला फोकस कुठं आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 व्हेक्टर क्वांटिटीज. हो का इथे. आता ही जी पहिली केस घेऊया. जर मी काय केलं, व्हेक्टर इंटू व्हेक्टर असं केल्यानंतर मिळणारा रिझल्ट जो आहे तुम्हाला काय मिळाला, स्केलर. तर आपण आत्ताच बघितलं व्हेक्टर क्वांटिटीला व्हेक्टर क्वांटिटीनं मल्टिप्लाय केल्यानंतर रिझल्ट काय मिळणार, आउटपुट काय मिळणार, मे बी स्केलर मे बी व्हेक्टर. मग मी पहिल्यांदा काय म्हणलं, मला काय मिळालं, स्केलर मिळाला. मिळू शकतो. म्हणजे एका व्हेक्टर क्वांटिटीला दुसऱ्या व्हेक्टर क्वांटिटीने मल्टिप्लाय केल्यानंतर मला काय मिळाली, स्केलर क्वांटिटी मिळाली. ओके. अशा वेळी त्या 2 व्हेक्टर मधलं जे मल्टिप्लिकेशन आहे ते मल्टिप्लिकेशन दाखवण्यासाठी आपण डॉट यूज करतो. काय यूज करतो, डॉट. डॉटचा अर्थ इथे काय घ्यायचा, मल्टिप्लिकेशन. ओके. पुन्हा एकदा मी काय सांगितलं, ज्यावेळी तुम्ही व्हेक्टरला व्हेक्टरनं काय करता, मल्टिप्लाय करता आणि त्यावेळी तुम्हाला रिझल्ट काय मिळतो, स्केलर क्वांटिटी. त्यावेळी त्या 2 व्हेक्टरमधलं जे मल्टिप्लिकेशन आहे त्या मल्टिप्लिकेशनला आपण म्हणतो स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन किंवा स्केलर प्रोडक्ट. कारण मल्टिप्लिकेशन म्हणजेच प्रोडक्ट. आणि स्केलर मल्टिप्लिकेशन दाखवण्यासाठी 2 व्हेक्टर मधलं आपण काय यूज करतो, डॉट. म्हणून ह्याला मी आणखी एक नाव देऊ शकतो, डॉट प्रोडक्ट. सो दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ ए मल्टिप्लिकेशन ऑफ व्हेक्टर. समजलं. 2 व्हेक्टरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जर रिझल्ट आन्सर जर स्केलर क्वांटिटी मिळत असेल तर त्यावेळी त्या 2 व्हेक्टरच्या मल्टिप्लिकेशनला आपण म्हणतो स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट. आता सेकंड केस, 2 व्हेक्टरचं मल्टिप्लिकेशन मी केलं. काय केलं, व्हेक्टर इंटू व्हेक्टर. आणि मला रिझल्ट काय मिळाला, व्हेक्टरच मिळाला. त्यावेळी ह्या 2 व्हेक्टर क्वांटिटी मधलं जे मल्टिप्लिकेशन आहे ते आपण कशानं दाखवतो, क्रॉसनं दाखवतो. ओके. आणि अशा मल्टिप्लिकेशनला 2 व्हेक्टरच्या मल्टिप्लिकेशनला आपण काय म्हणतो, व्हेक्टर मल्टिप्लिकेशन किंवा व्हेक्टर प्रोडक्ट. कारण मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट. आणि दाखवले कशानं, ह्या क्रॉस साईननं. म्हणून व्हेक्टर प्रोडक्टला आणखी एक नाव आहे क्रॉस प्रोडक्ट. म्हणजे आजच्या लेक्चरला आपण हे 2 मल्टिप्लिकेशन बघणार आहे. एक म्हणजे स्केलर प्रोडक्ट आणि एक म्हणजे व्हेक्टर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट दाखवण्यासाठी आपण डॉट यूज करतो म्हणून त्याला म्हणायचं डॉट प्रोडक्ट. आणि व्हेक्टर प्रोडक्ट दाखवण्यासाठी आपण काय यूज करतो, क्रॉस यूज करतो म्हणून त्याला म्हणायचं क्रॉस प्रोडक्ट. लक्षात आलं काय कन्सेप्ट आहे तो. आता तुम्ही म्हणाला आम्हाला जे एक्झाम्पल सांगा. आता आजचं टोटल लेक्चर फक्त स्केलर प्रोडक्टवर आहे कारण हा खूप मोठा पॉईंट आहे. नंतर नेक्स्ट लेक्चर जे आपलं असणार आहे ते व्हेक्टर प्रोडक्टवर असणार आहे. तर हे नेक्स्ट लेक्चरला बघू. सध्या तरी आपला फोकस स्केलर मल्टिप्लिकेशन किंवा स्केलर प्रोडक्टवर आहे. हे जे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू शकतो, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सगळ्यांना एक्झाम्पल माहिती आहे. फोर्स इज ए व्हेक्टर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो व्हेक्टर क्वांटिटी. आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बघा, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 व्हेक्टर्स, दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मला काय मिळालं, वर्क. वर्क इज आउटपुट, वर्क इज अ रिझल्ट, वर्क इज अ आन्सर. आता हे जे आन्सर आहे ते स्केलर क्वांटिटी आहे का व्हेक्टर क्वांटिटी आहे, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. त्यामुळे ज्यावेळी मी 2 व्हेक्टरचं मल्टिप्लिकेशन करतो आणि मला रिझल्ट स्केलर मिळतो त्यावेळी त्या 2 व्हेक्टरचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी मी काय यूज करणार, डॉट यूज करणार. आणि अशा मल्टिप्लिकेशनला मी म्हणणार स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ डॉट प्रोडक्ट और स्केलर प्रोडक्ट. सो आपला आजचा पॉइंट आहे स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट. समजलं हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं. ओके. आता आपण डिटेलमध्ये बघूया व्हॉट इज मीन बाय स्केलर प्रोडक्ट.
सो दिस इज द डेफिनेशन ऑफ स्केलर प्रोडक्ट अँड ऑर डॉट प्रोडक्ट. आता आपण डेफिनेशन डिटेलमध्ये बघूया. ह्याच्या अगोदर आपण एक एक्झाम्पल बघू. ते एक्झाम्पल तुम्हाला जर समजलं तर तुम्हाला ही डेफिनेशन पाठ करावी लागणार नाही. आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलं, ज्यावेळी दोन व्हेक्टरचं तुम्ही काय करता, मल्टिप्लिकेशन करता आणि मिळणारं अँसर, दोन व्हेक्टरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मिळणारा अँसर जर स्केलर क्वांटिटी असेल तर त्या दोन व्हेक्टरमध्ये जे मल्टिप्लिकेशन आहे त्याला तुम्ही म्हणता स्केलर प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट. आणि हे जे एक्झाम्पल पण आपण बघितलं होतं, वर्कचा फॉर्म्युला बघितला होता. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. एफ बार डॉट एस बार वी गेट वर्क विच इज स्केलर. आता स्कूलमध्ये तुम्ही वर्कची डेफिनेशन बघितली असेल, तुम्हाला डेफिनेशन आठवते का बघा. तुम्ही वर्कला काय सांगायचा, वर्क इज ए प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इन द सेम डायरेक्शन. तो फॉर्म्युला तुम्ही असा लिहिला होता, आठवतंय. म्हणजे जर एखाद्या ब्लॉकवरती तुम्ही फोर्स अप्लाय केला 5 न्यूटन आणि त्या ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट, तो ब्लॉक समजा फोर्स अप्लाय केला मग इथून इथं पोहोचला, ओके. त्यामुळे इथून हे एवढं जे झालं त्याला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट, बरोबर ना. आणि डिस्प्लेसमेंट समजा किती आहे, 3 मीटर. मग मला सांगा तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये किती वर्क केलं, तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट 5 इंटू 3 15 जूल. ह्या ठिकाणी वर्क किती आलं, 15 जूल. असं तुम्ही स्कूलमध्ये डायरेक्टली काय करायचं, फाइंड आउट करायचं. ह्याच्यामध्ये एक कंडिशन तुम्हाला सांगितली होती की वर्क इज अ प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन कोणाचं, फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचं इन द सेम डायरेक्शन. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट कसे पाहिजेत, सेम डायरेक्शनला. आणि आहे तिथं बघा, तुम्ही फोर्स जर ह्या डायरेक्शनला अप्लाय केला तर डिस्प्लेसमेंट सुद्धा ह्या डायरेक्शनला झालं, ओके. म्हणजे दोघं सेम डायरेक्शनला आहेत का, तर आहेत. म्हणजे ज्यावेळी दोघं सेम डायरेक्शनला असतील त्यावेळी डायरेक्टली काय करायचं, दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, ओके. मग 5 इंटू 3 15 जूल हे तुमचं काय झालं, वर्क झालं. ही सिंपल डेफिनेशन आपण त्यावेळी पाहिली होती, ओके. म्हणजेच तुम्ही काय लिहू शकला होता, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे वर्कची काय झाली मॅग्निट्यूड, ओके. आता म्हणाल वर्कची डायरेक्शन, वर्कला डायरेक्शन नसणारच आहे कारण वर्क काय स्केलर क्वांटिटी आहे. म्हणून तर आपण या दोघांच्या मध्ये काय घेतला होता, स्केलर प्रोडक्ट घेतला होता. हे आपण स्कूलपर्यंत बघितलं होतं. पण हा क्वेश्चन कधी तुम्हाला पडला होता का की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शनला नसतील त्यावेळी वर्क कसं फाइंड आउट करणार. म्हणजे जर मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, सपोज दिस इज अ ब्लॉक आणि हा ब्लॉक आपण एका टेबलवरती ठेवलेला आहे आणि ह्या ब्लॉकवरती मी ह्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला. तुम्ही काय करता, एक ब्लॉक आहे, हा ब्लॉक आहे आणि ह्या ब्लॉकला तुम्ही इथे एक दोरा बांधलेला आहे आणि त्या दोऱ्याने तुम्ही ब्लॉकला असं ओढताय, म्हणजे फोर्स अप्लाय करताय. तरी सुद्धा ब्लॉक बघा त्या टेबलवरून असंच पुढे जाणार ना, ओके. म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट जे आहे ते असंच होणार हॉरिझॉन्टल, म्हणजे हा तो ब्लॉक इथून इथं पोहोचणार, ओके. आणि हे जे आहे हे त्या ब्लॉकचं काय झालं, डिस्प्लेसमेंट, एवढं इथून इथपर्यंत हे झालं डिस्प्लेसमेंट. आता ह्या ठिकाणी समजा मी तुम्हाला सांगितलं फोर्स किती आहे 5 न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट किती आहे 3 मीटर. तर तुम्हाला विचारलं वर्क किती, तर तुम्ही डायरेक्टली म्हणू शकत नाही 5 इंटू 3 15 जूल असं म्हणू शकत नाही. का, तर आपली कंडिशन काय की दोघं कसे पाहिजेत, सेम डायरेक्शनला. मग तुम्हाला इथं समजतंय की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शनला नाहीत, दोघांच्या मध्ये एक अँगल आहे. तर अशा वेळी काय करायचं, अशा वेळी वर्क कसं फाइंड आउट करायचं लक्षात येते. त्यासाठी आपण लास्ट लेक्चरला रिझॉल्युशन ऑफ व्हेक्टर एक पॉईंट बघितला होता. त्या पॉईंटमध्ये आपण काय केलं होतं, दिलेल्या व्हेक्टरला रिझॉल्व्ह केलं होतं इंटू 2 रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. आपण काय करणार, हा जो तुमचा फोर्स आहे त्या फोर्सला आपण काय करणार, 2 रेक्टँग्युलर कॉम्पोनंटमध्ये डिवाइड करणार. ह्या फोर्सचे 2 रेक्टँग्युलर कॉम्पोनंट, म्हणजे एक कॉम्पोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस, त्यासाठी आपण इथून काय टाकली होती, एक परपेंडिक्युलर टाकली होती. मग हा एक तुम्हाला काय मिळाला कॉम्पोनंट. हा कॉम्पोनंट कोणाचा आहे, फोर्सचा कॉम्पोनंट आहे हा, जो कोणाचा आहे इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. आणि नंतर आपण इकडे एक परपेंडिक्युलर टाकली होती आणि वाय डायरेक्शनला एक कॉम्पोनंट काढला होता आणि हा कॉम्पोनंट अलॉंग वाय डायरेक्शन. ह्या कॉम्पोनंटला मी म्हणतो एफ एक्स बार आणि ह्या कॉम्पोनंटला म्हणतो एफ वाय बार. असे फोर्सचे काय झाले, 2 कॉम्पोनंट झाले, रेक्टँग्युलर कॉम्पोनंट, परपेंडिक्युलर कॉम्पोनंट टू इच अदर. आता तुम्ही जर व्यवस्थित विचार केला, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शनला नाहीत, पण फोर्सचा एक कॉम्पोनंट आहे एफ एक्स बार.
जो डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनला आहे. आता अशा केसमध्ये हा जो फॉर्म्युला आहे वर्क इज इक्वल टू एफ बार डॉट एस बार हा थोडासा मी चेंज करणार, कारण आपला नियम काय सांगतो, वर्क कधी मिळणार तुम्हाला, ज्यावेळी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शनला असतील त्यावेळी तुम्हाला काय मिळणार, वर्क मिळणार. पण आपल्या केसमध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शनला नाहीत, पण फोर्सचा एक कॉम्पोनंट आहे कुठला, एफ एक्स बार, जो डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनला आहे. आता मी एफ आय बीजी कोणाला घेणार मग, एफ एक्स बार डॉट एस बार. लक्षात आलं? ओके. आता आपण काय करूया, वर्कची मॅग्निट्यूड. मग काय येणार, वर्क इज इक्वल टू, मला सांगा एफ एक्स बारची काय घ्यायची मॅग्निट्यूड आणि एस बारची पण काय घ्यायची मॅग्निट्यूड. एस बारची मॅग्निट्यूड काय, एस आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण एफ एक्स बारची मॅग्निट्यूड म्हणजे काय, एफ एक्स बार म्हणजे काय, कॉम्पोनंट ऑफ ए फोर्स इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. आणि एफ वाय बार म्हणजे काय, कॉम्पोनंट ऑफ ए फोर्स विच इज परपेंडिक्युलर टू डिस्प्लेसमेंट. आपल्याला कुठला पाहिजे, एफ एक्स बार. मग एफ एक्स बारची मॅग्निट्यूड आपल्याला सांगता येणार, कशी काढली होती आपण आठवते का, कारण थिटा जवळचा जो कॉम्पोनंट असतो तो नेहमी कॉस थिटा असतो, आठवते का बघा, आणि लांबचा जो कॉम्पोनंट असतो त्याला आपण साइन थिटा घेतला होता. ओके, मग हा कॉम्पोनंट कोणाचा आहे, फोर्सचा. इथं काय येणार एफ, आणि थिटाच्या जवळचा कॉम्पोनंट आहे म्हणून हा काय येणार कॉस थिटा, आणि ह्याची मॅग्निट्यूड किती आली ती एफ साइन थिटा. म्हणून एफ एक्स बारची मॅग्निट्यूड काय येणार, एफ कॉस थिटा, आणि एस बारची मॅग्निट्यूड काय येणार, एस. अशा तऱ्हेने तुम्हाला वर्क मिळालं. हे व्यवस्थित लिहून घेतलं तर एफ एस कॉस थिटा. सो दिस इज द अँसर. मग काय पुट करा, फोर्स किती 5 न्यूटन, डिस्प्लेसमेंट 3 मीटर, आणि थिटा काय घेणार तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल जो काय असेल तो 30, 40, 60 तो इथं पुट करा, तुम्हाला अँसर मिळेल. म्हणजेच तुम्ही काय केलं, वर्क इज इक्वल टू एफ बार डॉट एस बार, म्हणजेच वर्क इज इक्वल टू ही मॅग्निट्यूड काय आली, एफ एस कॉस थिटा. समजलं? म्हणजे ह्यानंतर आपण एक रूल तयार आपण केला, ज्या वेळी तुम्ही काय घेता, डॉट प्रोडक्ट घेता बिटवीन टू वेक्टर्स, ज्या वेळी तुम्ही काय घेता, स्केलर प्रोडक्ट घेता बिटवीन टू वेक्टर्स, तर कंडिशन काय पाहिजे, ते दोन्ही वेक्टर काय पाहिजेत सेम डायरेक्शनला. ते दोन्ही वेक्टर सेम डायरेक्शनला नसतील तर आपण काय करणार, त्यातल्या कुठल्याही एका वेक्टरचं काय घेणार, कॉम्पोनंट विच इज इन द सेम डायरेक्शन ऑफ अदर वेक्टर. लक्षात आलं का? म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला समजा 2 वेक्टर दिले, हा वेक्टर तुम्हाला दिला मी ए बार आणि हा वेक्टर तुम्हाला दिला मी बी बार. दोघांच्या मध्ये अँगल किती आहे, थिटा, आणि ह्या दोघांचा मला काय घ्यायचा आहे, डॉट प्रोडक्ट. मग आपण रूल तयार काय केला, 2 वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा असेल किंवा 2 वेक्टरचं मल्टिप्लिकेशन डॉट प्रोडक्ट न करायचं असेल, स्केलर प्रोडक्ट न करायचं असेल तर 2 वेक्टर सेम डायरेक्शनला पाहिजेत. मग 2 वेक्टर सेम डायरेक्शनला आहेत का, तर नाहीत. अशा वेळी आपण काय करणार, हा कुठला ए बार, अशा वेळी आपण काय करणार, कुठल्याही एका वेक्टरचं काय घ्या, कॉम्पोनंट घ्या दुसऱ्या वेक्टरच्या डायरेक्शनला. मग मी बी बारला काय करणार, रिझॉल्व्ह करणार, आणि बी बारचे 2 कॉम्पोनंट, बी बारचा हा कॉम्पोनंट कुठला असणार आहे, बी कॉस थिटा, आणि बी बारचा हा कॉम्पोनंट कुठला असणार आहे, बी साइन थिटा. पण हा आपल्याला नको आहे, आपल्याला काय पाहिजे, बी बारचा कॉम्पोनंट इन द डायरेक्शन ऑफ ए बार. म्हणजे किती आला तो, मग ए बारची मॅग्निट्यूड ए, आणि बी बारचा काय घेणार, कॉम्पोनंट इन द डायरेक्शन ऑफ ए बार, तो किती आला, बी कॉस थिटा. सो दिस इज आवर आन्सर. समजलं का, रूल समजला का? हा रूल जर तुम्हाला समजला तर इथून पुढे तुम्हाला सोपं जाईल. किंवा आपण आता तुम्ही म्हणाल ह्या ठिकाणी तुम्ही कुणाला रिझॉल्व्ह केलं, बी बारला रिझॉल्व्ह केलं, ए बारला रिझॉल्व्ह केलं तर काय होईल, आन्सर तेच मिळणार आहे. बघा अगेन तेच 2, हा बी बार, हा कोण आहे ए बार, आणि हा अँगल काय झाला थिटा, आणि आपल्याला काय पाहिजे, 2 वेक्टरचा काय पाहिजे, डॉट प्रोडक्ट. 2 वेक्टर काय पाहिजे, सेम डायरेक्शनला आहेत का, नाहीत. आता कुणाला रिझॉल्व्ह करूया, ए बारला रिझॉल्व्ह करूया इंटू 2 परपेंडिक्युलर कॉम्पोनंट. त्यासाठी काय करायचं, ए बार वरून बी बार वरती काय टाकाय, परपेंडिक्युलर. जशी इथून बी बार मधून ए बार वरती काय टाकली होती, परपेंडिक्युलर. ओके, ही परपेंडिक्युलर टाकली. आता ए बारचे काय घ्या, 2 कॉम्पोनंट, एक कॉम्पोनंट असा असणार अलॉंग द बी बार, आणि एक कॉम्पोनंट ह्या कॉम्पोनंटला परपेंडिक्युलर म्हणजे असा. आता ए बारचे हे काय झाले, 2 कॉम्पोनंट, हा कॉम्पोनंट कुठला असणार आहे ए बारचा, ए कॉस थिटा, आणि हा कुठला असणार आहे, ए साइन थिटा. ओके, मग ए बार डॉट बी बार ह्याचा आन्सर काय येणार,
कुठल्या दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन करणार, जे दोन वेक्टर सेम डायरेक्शनला आहेत. बघा मग बी बार आणि बी बारच्या डायरेक्शनला कोण आहे, ए बारचा कॉम्पोनंट ए कॉस थिटा. त्यामुळे ह्या दोघांचं तुम्ही काय करणार, प्रोडक्ट घेणार किंवा मल्टिप्लिकेशन करणार, कारण हे दोन सेम डायरेक्शनला आहेत. ह्या ठिकाणी तुम्ही काय केलं, ए बार आणि बी बार सेम डायरेक्शनला नव्हते, त्यामुळे तुम्ही ए बार न कुणाला मल्टिप्लाय केलं, बी बारच्या कॉम्पोनंटला जो ए बारच्या डायरेक्शनला आहे, म्हणजेच बी कॉस थिटा. म्हणून ए इंटू बी कॉस थिटा. इथं काय होणार, बी बारच्या डायरेक्शनला काय, ए बारचा कॉम्पोनंट आहे कुठला, ए कॉस थिटा. हा तर कॉम्पोनंट जो आहे ए साइन थिटा, तो बी बारला कसा आहे, परपेंडिक्युलर. त्यामुळे तुम्ही ह्याला कन्सिडर करणार नाही. मग ए बार डॉट बी बार काय येणार, तर बी म्हणजे बी बारची मॅग्निट्यूड किंवा बी बार इंटू कॉम्पोनंट ऑफ ए बार इन द डायरेक्शन ऑफ बी बार, दॅट इज ए कॉस थिटा इंटू बी. ए कॉस थिटा इंटू बी म्हणजेच काय येणार, ए बी कॉस थिटा. ते चालेल. ओके, म्हणून आपण काय सांगितलंय, द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स पी बार अँड क्यू बार. आता एक्झाम्पल आपण बदलू, वेक्टर तुम्ही कुठले पण घेऊ शकता, आपल्या पुस्तकात दिले पी बार अँड क्यू बार. ओके, दिस इज पी बार, दिस इज क्यू बार, दिस इज अँगल बिटवीन टू वेक्टर्स. द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स पी बार अँड क्यू बार. ओके, पी बार अँड क्यू बार यांच्यामधला काय घेतला, स्केलर प्रोडक्ट इज डिफाइन्ड ॲज. कसं सॉल्व करणार तुम्ही, पी बारची मॅग्निट्यूड पी आणि क्यू बारची कुठली मॅग्निट्यूड घेणार, किंवा क्यू बारचा कुठला कॉम्पोनंट घेणार जो पी बारच्या डायरेक्शनला आहे. मग क्यू बारचा कॉम्पोनंट इन द डायरेक्शन ऑफ पी बार कुठला असणार आहे, क्यू कॉस थिटा. बरोबर ना, इथून परपेंडिक्युलर टाका आणि क्यू बारचा हा एक कॉम्पोनंट आणि हा एक कॉम्पोनंट. हा कॉम्पोनंट किती असणार आहे, क्यू कॉस थिटा, आणि हा किती असणार आहे, क्यू साइन थिटा. ओके, लक्षात ठेवायचं, पी बार हा वेक्टर आहे आणि त्या वेक्टर जवळ मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. मग पी बारची मॅग्निट्यूड म्हणजे पी म्हणजे ह्या वेक्टरची लेंथ, आणि हा ॲरोहेड काय दाखवतोय, डायरेक्शन. वेक्टरची लेंथ म्हणजे त्याची काय असते, मॅग्निट्यूड. त्यामुळे हा जो क्यू बारचा कॉम्पोनंट आहे, हा तिची लेंथ किती असणार आहे, क्यू कॉस थिटा. म्हणजेच काय झाली, ह्या कॉम्पोनंटची मॅग्निट्यूड, आणि ह्या वेक्टरची लेंथ म्हणजे ह्या कॉम्पोनंटची लेंथ किती आली, क्यू साइन थिटा. म्हणजे क्यू बारचा हा काय झाला, कॉम्पोनंट. ओके, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. सो स्केलर प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स पी बार अँड क्यू बार इज डिफाइन्ड ॲज. बघा, द प्रोडक्ट ऑफ, कुणाचं प्रोडक्ट आहे, पी अँड क्यू. पी काय, तर मॅग्निट्यूड ऑफ पी बार, क्यू काय, तर मॅग्निट्यूड ऑफ क्यू बार, आणि दोघांचा काय, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ two vectors and the cosine of the angle theta between the two vectors and cosine of the angle theta between the two vectors. लक्षात आलं. So this is the definition of scalar product. लक्षात आलं, स्केलर प्रोडक्ट म्हणजे काय. ओके, मग तुम्ही नियम लक्षात ठेवायचा, when two vectors are in the same direction we take scalar product or dot product between that two vectors. Now we start characteristics of scalar product or characteristics of dot product. आत्ताच आपण बघितलं होतं, दोन वेक्टरचा आपण डॉट प्रॉडक्ट कधी घेतो, ज्यावेळी दोन वेक्टर कसे असतील, सेम डायरेक्शनला. किंवा आपण काय करतो, मग दोन वेक्टर जर सेम डायरेक्शनला नसतील तर आपण काय घेणार, हा जो दुसरा वेक्टर आहे त्या वेक्टरचा कॉम्पोनंट इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर, आणि त्या दोघांचं काय करणार, मल्टिप्लिकेशन. किंवा पहिल्या वेक्टरचा काय घेणार, कॉम्पोनंट इन द डायरेक्शन ऑफ सेकंड वेक्टर, आणि ह्या दोघांचं काय करणार, मल्टिप्लिकेशन. ओके, हे झालेलं आहे आपलं ऑलरेडी. एक्झाम्पल सुद्धा आपण बघितलं होतं. काय एक्झाम्पल बघितलं होतं तुम्हाला, स्कूलमध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला सांगितला होता वर्कचा, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण हा फॉर्म्युला आपण कधी यूज करायचो, ज्यावेळी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शनला असतील, आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शनला नसतील तर आपण काय करणार, एफ एस कॉस थिटा. आठवलं. आता जर तुम्ही एखाद्या ब्लॉकवरती फोर्स अप्लाय केला आणि त्याच डायरेक्शनला जर काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं, तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट काय आले, सेम डायरेक्शनला. मग थिटा किती आला, 0. कारण दोन वेक्टर जर सेम डायरेक्शनला असतील तर त्या दोघांच्या मधला अँगल किती असणार आहे, 0. आणि कॉस 0 किती असतो, 1. तर हा फॉर्म्युला शेवटी फिरून काय झाला, तोच झाला. बघा, जो तुम्ही यूज करायचा. समजा ह्या ब्लॉकवरती, ह्या ब्लॉकला मला ह्या डायरेक्शनला काय करायचं आहे, डिस्प्लेस करायचं आहे, पण फोर्स मी असा अप्लाय केला परपेंडिक्युलर, तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल किती आला,
90 आणि कॉस 90 किती आहे 0. सो वर किती आलं 0, कारण थिटा म्हणजे काय फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल, आणि तो अँगल ह्या ठिकाणी किती आहे 90, आणि कॉस 90 किती असतो 0 असतो. त्यामुळे ह्या केसमध्ये वर्क किती येणार 0. त्यामुळे तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, वर्क इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा. आणि वर्क ही स्केलर क्वांटिटी आहे, त्यामुळे त्याला फक्त काय असणार आहे मॅग्निट्यूड. जसं आपण असं लिहिलं होतं ना, वर्क इज इक्वल टू एफ बार डॉट एस बार, आणि ही जी मॅग्निट्यूड ही आहे, कारण वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. वर्कला फक्त काय मॅग्निट्यूड, वर्कला डायरेक्शन नाही, त्यामुळे डायरेक्शन सांगण्याची तुम्हाला काही गरज नाही, फक्त आपण मॅग्निट्यूडचा विचार करणार आहे. ओके, हे क्लिअर झालं तुमचं. आता आपण बघूया कॅरेक्टरिस्टिक्स. आता पहिली कॅरेक्टरिस्टिक्स पहिल्यांदा वाचून घ्या किंवा तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. ती कॅरेक्टरिस्टिक्स बघण्या अगोदर आपण एक्झाम्पल बघू. सपोज आपण एक वेक्टर घेतला, हा वेक्टर कुठला आहे तर पी बार. आणि जी मॅग्निट्यूड आपण किती मानूया पी. पी इज अ मॅग्निट्यूड ऑफ पी बार. पी बारची मॅग्निट्यूड म्हणजे ह्या वेक्टरची लेंथ किती आली पी आली, कारण वेक्टरची लेंथ म्हणजे त्या वेक्टरची काय असते मॅग्निट्यूड, आणि हा ॲरोहेड काय दाखवतो डायरेक्शन. एक दुसरा वेक्टर मी घेतला, हा वेक्टर कुठला आहे क्यू बार, आणि ह्याची मॅग्निट्यूड आपण काय मानूया क्यू, म्हणजे ह्या वेक्टरची लेंथ क्यू, आणि हा झाला दोघांच्यातला अँगल थिटा. आता ह्या दोन वेक्टरचा मला काय घ्यायचा आहे डॉट प्रॉडक्ट, दॅट इज पी बार डॉट क्यू बार. दोन वेक्टर सेम डायरेक्शनला आहेत का तर नाहीत. मग काय करणार आपण, अशा वेळी तुम्ही कुठल्या तरी एका वेक्टरला रिझॉल्व्ह करायचं. मग पीला काय करा रिझॉल्व्ह करा, आणि पी बारचे काय घ्या दोन कॉम्पोनंट. पण आपल्याला कुठला कॉम्पोनंट पाहिजे पी बारचा कुठला कॉम्पोनंट जो क्यू बारच्या डायरेक्शनला असेल, किंवा क्यू बारला रिझॉल्व्ह करा. पहिल्यांदा आपण क्यू बारला रिझॉल्व्ह करू. त्यासाठी रिझॉल्व्ह कोणाला करायचं आहे क्यू बारला. मग क्यू बारमधून पी बारवरती आपण एक काय टाकायची परपेंडिक्युलर. दिस इज द परपेंडिक्युलर. त्यामुळं तुम्हाला क्यू बारच्या, आणि इकडे एक परपेंडिक्युलर टाकली तर हा कॉम्पोनंट तुम्हाला मिळाला क्यू बारचा अलॉंग वाय डायरेक्शन, आणि हा कॉम्पोनंट तुम्हाला मिळाला अलॉंग एक्स डायरेक्शन किंवा अलॉंग द पी बार. आणि हा जो कॉम्पोनंट आहे क्यू बारचा एवढा, ओके, ही जी लेंथ आपल्याला माहिती किती असणार आहे क्यू कॉस थिटा एवढी, बरोबर ना. कारण थिटा जवळचा कॉम्पोनंट नेहमी कसा असतो कॉस असतो, क्यू कॉस थिटा. ओके, आता तुम्ही काय करू शकता पी आणि क्यू कॉस थिटाचं मल्टिप्लिकेशन किंवा प्रोडक्ट घेऊ शकता. काय घेऊ शकता, दोघं बघा आता सेम डायरेक्शनला आले, सेम डायरेक्शनला नव्हते तुम्ही म्हणून काय घेतला क्यू बारचा कॉम्पोनंट घेतला इन द डायरेक्शन ऑफ पी बार, जो किती आला क्यू कॉस थिटा. आता ह्या दोघांचा तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकता, म्हणून पी बार डॉट क्यू बारची मॅग्निट्यूड काय येणार, पी बारची मॅग्निट्यूड पी, आणि क्यू बारचा कॉम्पोनंट इन द डायरेक्शन ऑफ पी बार विच इज क्यू कॉस थिटा. ओके, आता हेच आपण असं लिहू शकतो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी म्हणजे काय मॅग्निट्यूड ऑफ वन व्हेक्टर म्हणजे कोण पी बार इंटू क्यू कॉस थिटा म्हणजे काय क्यू कॉस थिटा इज ए कॉम्पोनंट ऑफ क्यू इन द डायरेक्शन ऑफ पी. क्यू कॉस थिटा इज ए कॉम्पोनंट ऑफ क्यू बार इन द डायरेक्शन ऑफ पी बार. सो दिस इज आवर रिझल्ट. आता तुम्ही म्हणाल तुम्ही क्यू बारला रिझॉल्व्ह केलं बरोबर, पी बारला रिझॉल्व्ह करू शकत नाही का, तर करू शकतो आपण. ओके, मग काय करायचं पी बारला रिझॉल्व्ह करण्यासाठी पी बार मधून काय टाकायचे परपेंडिक्युलर कोणावरती क्यू बारवरती. पी बारला करायचं रिझॉल्व्ह ना, मग पी बारवरनं काय टाका परपेंडिक्युलर झाली परपेंडिक्युलर. आता पी बारचे काय घ्या दोन कॉम्पोनंट, एक कॉम्पोनंट तर असा येणार अलॉंग द क्यू बार, आणि एक कॉम्पोनंट येणार ह्या कॉम्पोनंटला परपेंडिक्युलर म्हणजे असा येणार हो का असा. तर हा कॉम्पोनंट तर नको आहे आपल्याला, कारण हा क्यू बारला परपेंडिक्युलर हा नको आहे. म्हणून पी बारचा कुठला कॉम्पोनंट घेणार इन द डायरेक्शन ऑफ क्यू बार, आणि ही त्याची काय झाली मॅग्निट्यूड त्या कॉम्पोनंटची एवढी. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ पी बार इन द डायरेक्शन ऑफ क्यू बार, आणि हे किती असणार आपल्याला माहिती आहे किती असणार आहे पी कॉस थिटा. ओके, मग काय येणार आहे पी बार डॉट क्यू बार. आता तुम्ही कोणाचा प्रॉडक्ट घेणार क्यू
आणि पी बारचा कॉम्पोनंट इन द डायरेक्शन ऑफ क्यू दॅट इज पी कॉस थिटा. मग पी कॉस थिटा आणि क्यूला तुम्ही काय करणार, मल्टिप्लाय करणार. का करणार, कारण हे दोघं आता कसे आले, सेम डायरेक्शनला नव्हते, म्हणून तुम्ही पी बारचा एक कॉम्पोनंट घेतला जो क्यू बारच्या डायरेक्शनला असेल. तेव्हा पहिल्यांदा काय घेणार तुम्ही, क्यू आणि पीचा कॉम्पोनंट कुठला, जो क्यूच्या डायरेक्शनला असेल, म्हणजे कोण, पी कॉस थिटा. ते झालं बघा, काय आलं, पी क्यू कॉस थिटा, पी क्यू कॉस थिटा. हेच आपण कसं लिहिणार, क्यू म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ वन व्हेक्टर म्हणजे कोण, क्यू बार. ही झाली क्यू बारची मॅग्निट्यूड इंटू पी कॉस थिटा म्हणजे काय, कॉम्पोनंट ऑफ पी बार इन द डायरेक्शन ऑफ क्यू बार. लक्षात आलं. ओके, आता काय दिले वाचा, द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स इज ए, द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स इज इक्वॅलंट टू द प्रोडक्ट ऑफ, कुणाचा प्रोडक्ट आहे, पी आणि क्यू कॉस थिटाचा. पी म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ वन व्हेक्टर, पी म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ वन व्हेक्टर विथ कोणाबरोबर, क्यू कॉस थिटा. क्यू कॉस थिटा म्हणजे काय, कॉम्पोनंट ऑफ क्यू बार इन द डायरेक्शन ऑफ पी बार विथ मॅग्निट्यूड ऑफ, कुणाची मॅग्निट्यूड, कॉम्पोनंट ऑफ द अदर वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर, component of other vector in the direction of first vector that is q cos theta. का तुम्ही इथं लक्षात ठेवा, p bar dot q bar is equivalent to, that is scalar product of two vector is equivalent to magnitude of one vector and p cos theta म्हणजे काय, component of p bar in the direction of q bar म्हणजे component of other vector in the direction of first vector. लक्षात येते. so this is the first characteristics. आता हे काही काही बुकमध्ये असं पण सांगतात, समजा हे दोन वेक्टर आपण घेतले, पी बार क्यू बार, आणि दोघांचं आपल्याला काय घ्यायचं आहे, डॉट प्रोडक्ट, पी बार डॉट क्यू बार. तर काय सांगतात आपल्याला, तर पी बार आणि क्यू बार तर सेम डायरेक्शनला नाहीत, अशा वेळी काय करा, क्यू बारची शॅडो घ्या जी कुठल्या डायरेक्शनला असेल, पी बारच्या डायरेक्शनला असेल, किंवा पी बारला कशानं मल्टिप्लाय करा, क्यू बारच्या शॅडोनं. तर तुम्ही इथून लाईट टाकली अशी, तर ह्या क्यू बारची शॅडो पी बारवरती अशी पडणार. ओके, आणि ही शॅडो किती असते आपल्याला माहिती, किती, क्यू कॉस थिटा. मग पी आणि क्यू कॉस थिटाचं मल्टिप्लिकेशन करा, पी क्यू कॉस थिटा. किंवा खालून जर लाईट पाडली तर पी बारची शॅडो कुणावरती पडणार, क्यू वरती. मग पी बारच्या शॅडोनं क्यूला मल्टिप्लाय करा. मग पी बारची शॅडो किती असेल इथं, ही शॅडो किती असणार आहे, पी कॉस थिटा. मग पी कॉस थिटानं क्यूला मल्टिप्लाय करा. ओके, कसंही तुम्ही लक्षात ठेवा. सो दिस इज our first characteristics. Second characteristic काय सांगितल्या, स्केलर प्रोडक्ट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन आपण कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन सुद्धा बघितला होता, म्हणजे पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू क्यू बार प्लस पी बार. हे आपण वाटतं सेकंड लेक्चरमध्ये बघितलं होतं, ते प्रूव्ह सुद्धा केलं होतं. आता काय प्रूव्ह करायचं आहे, स्केलर प्रोडक्ट ऑर डॉट प्रोडक्ट ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. कम्युटेटिव्ह लॉ काय सांगतो बघा, तर पी बार डॉट क्यू बार हे किती आहे, मॅग्निट्यूड पी क्यू कॉस थिटा, आणि क्यू बार डॉट पी बार हे किती असेल, क्यू पी कॉस थिटा. ओके, आपल्याला दिसतंय हे दोन्ही काय आहेत, इक्वल. मग हे दोन्ही पण काय असणार, इक्वल. मग तुम्ही काय सांगू शकता, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू क्यू बार डॉट पी बार. इट इज कॉल्ड एज ए कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. आणि डॉट प्रॉडक्ट तुमचा काय करतो, हा लॉ काय करतो, ओबे करतो. सिंपल आहे. ह्याच्यामध्ये आणखी एक चेंज करू शकतो मी, 3 नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स. स्केलर प्रोडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ समजून घ्या जरा, सिंपल आहे, ह्यात काही विशेष काही नाही. ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आपल्या सगळ्यांना माहिती, पी बार डॉट ब्रॅकेटमध्ये मी काय घेणार, क्यू बार प्लस आर बार. हे सॉल्व्ह तुम्ही केले. ह्या पी बारनं काय करायचं, प्रत्येक टर्मला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आपल्याला माहिती आहे. मग पी बारनं पहिल्यांदा क्यू बारला मल्टिप्लाय करा, पी बार डॉट क्यू बार प्लस काय येणार, पी बारनं आर बारला मल्टिप्लाय करा, पी बार डॉट आर बार. सो दिस इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. आणि हे दोन्ही लॉ स्केलर प्रोडक्ट काय करतो, ओबे करतो. कम्युटेटिव्ह लॉ सुद्धा ओबे करतो आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सुद्धा ओबे करतो. ओके, ह्या झाल्या आपल्या 3 कॅरेक्टरिस्टिक्स. आता आपण पुढं चौथी बघूया. ओके, लेट स्टार्ट द 4th कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट. काय सांगितलंय, स्पेशल केस ऑफ स्केलर प्रोडक्ट.
हे आपण तुमच्या बुकप्रमाणे बघतोय, पुस्तकाप्रमाणे बघतोय, त्यामुळे तुम्ही पुस्तक घेऊन बसा, तुम्हाला समजेल. ओके, स्पेशल केस ऑफ स्केलर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे, दोन वेक्टरचा पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. ओके, आता स्पेशल केस नंबर 1 काय सांगितलं, इफ थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. थिटा 0 डिग्री आहे म्हणजे काय, थिटा म्हणजे काय, तर ह्या दोन वेक्टरमधला अँगल. जर पी बार आणि क्यू बार मधला अँगल 0 असेल तर पी बार आणि क्यू बार कसे आहेत, सेम डायरेक्शनला, म्हणजे पॅरलल टू इच अदर. मग आपण पुढे काय येणार, दॅट इज पी बार आणि क्यू बार आर पॅरलल टू इच अदर. त्यामुळे हे काय होईल मग, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस 0. आणि कॉस 0 किती असतो, 1. त्यामुळे हे काय मिळालं, पी क्यू. म्हणजे पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू काय मिळालं, पी क्यू. म्हणजे तुम्ही काय सांगू शकणार, डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स विच आर इन द सेम डायरेक्शन. का सेम डायरेक्शन, कारण दोघांच्यातला अँगल किती आहे, 0. और these two vectors are parallel to each other. मग डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स विच आर पॅरलल टू इच अदर इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स, दॅट टू वेक्टर. मग त्यांची मॅग्निट्यूड कशी काढायची, तर त्यांच्या त्या दोघांच्या मॅग्निट्यूडचा सिंपल काय घ्यायचा, प्रोडक्ट घ्यायचा. म्हणजे पी म्हणजे पी बारची मॅग्निट्यूड इंटू क्यू म्हणजे क्यू बारची मॅग्निट्यूड, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करा. सो दिस इज द स्पेशल केस नंबर 1. आता केस नंबर 2, थिटा इज 180. 180 म्हणजे समजतंय, जर पी बार इकडे असेल तर क्यू बार इकडे असणार आहे. हा अँगल किती होईल, 180. म्हणजे समजा हा असेल पी बार, हा कुठला झाला, क्यू बार. मग हा अँगल किती झाला, 180. ह्या केसमध्ये काय होतं, पी बार आणि क्यू बार कसे होते, सेम डायरेक्शनला. मग अँगल किती आला, 0. ह्या ठिकाणी किती आहे, 180. म्हणजे पी बार अँड क्यू बार आर अँटी पॅरलल टू इच अदर. त्यावेळी काय होणार, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस किती, 180. आणि कॉस 180 किती असतो, -1. सो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू कॉस 180 -1, दॅट इज मायनस पी क्यू. So dot product of two vectors which are anti-parallel to each other is equal to negative of product of magnitude of two vectors. Okay. Third case इथे लिहूया आपण. If theta is equal to 90, म्हणजे P बार आणि Q बार एकमेकांना कसे असणार, परपेंडिक्युलर. तर त्यांची मॅग्निट्यूड काय येईल, P बार डॉट Q बार इज इक्वल टू पी क्यू कॉस 90. आणि कॉस 90 किती असतो, 0. 0 इंटू पी क्यू 0. म्हणजे दोन वेक्टर जर एकमेकांना कसे असतील, परपेंडिक्युलर, आणि अशा दोन वेक्टरचा तुम्ही काय घेतला, डॉट प्रॉडक्ट, तो डॉट प्रॉडक्ट नेहमी किती असतो, 0 येतो. लक्षात आलं, डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स विच आर परपेंडिक्युलर टू इच अदर इज इक्वल टू 0. ओके, ही झाली आपली चौथी कॅरेक्टरिस्टिक्स. पाचवी काय सांगू शकतो, मी समजा दोन वेक्टर घेतले, तो दोन वेक्टर कसे असतील, इक्वल असतील. ओके, तर व्हेक्टर इक्वलचा अर्थ काय, त्यांची मॅग्निट्यूड सुद्धा सेम आहे आणि त्यांची डायरेक्शन सुद्धा सेम आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा पी बार असेल आणि हा काय झाला मग क्यू बार. ह्या दोघांची लेंथ सेम आहे, म्हणजे दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे. मॅग्निट्यूड सेम कसं येणार आपण, पी इज इक्वल टू क्यू. आणि डायरेक्शन बघा, डायरेक्शन पण त्यांची काय सेम आहे. किंवा कसंही दाखवू शकता तुम्ही, दोन वेक्टर म्हणजे दोन वेक्टर इक्वल आहेत, याचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवायचा, त्यांची मॅग्निट्यूड पण इक्वल आहे आणि डायरेक्शन सुद्धा इक्वल आहे. लक्षात आलं. ओके, मग अशा दोन वेक्टरचा तुम्ही काय घेणार आहे, डॉट प्रोडक्ट. मग पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू काय येणार, पी क्यू कॉस थिटा. पण पी इज इक्वल टू क्यू, कारण दोन वेक्टर काय दिले, सेम दिलेत, म्हणून क्यू ऐवजी मी काय घेऊ शकतो, पी घेऊ शकतो. ओके, थिटा म्हणजे दोन वेक्टर मधला काय असणार आहे, अँगल. आता दोन वेक्टरची डायरेक्शन पण काय आहे, सेम आहे. मग दोन वेक्टर मधला अँगल किती असणार, ह्या दोन वेक्टर मधला 0 असणार आहे. मग कॉस 0 किती आला, 1. मग काय आलं, पी इंटू 1 म्हणजे काय आलं, पी स्क्वेअर. किंवा हेच मी असं लिहू शकतो, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. पण पी ची व्हॅल्यू काय असणार आहे, क्यू. पी ची व्हॅल्यू क्यू, हे तर क्यू ची व्हॅल्यू काय पुट केली, पी, कारण दोन्ही इक्वल आहेत. मग क्यू इंटू क्यू कॉस 0, कॉस 0 1 म्हणजे किती आलं, क्यू स्क्वेअर. म्हणजे पी स्क्वेअर किंवा क्यू स्क्वेअर दोन्ही आन्सर तुमची बरोबर आहेत. मग तुम्ही फायनल आन्सर असं लिहू शकता, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी स्क्वेअर ऑर इज इक्वल टू क्यू स्क्वेअर. हे काय केलं, वेन टू वेक्टर्स आर इक्वल, दोन वेक्टर काय घ्यायचे, इक्वल. अशा दोन वेक्टरचा तुम्ही काय घेतला, डॉट प्रॉडक्ट. मग डॉट प्रॉडक्ट ऑफ टू इक्वल वेक्टर्स इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द वेक्टर. त्यापैकी कुठल्याही एका वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर, म्हणजे पीचा स्क्वेअर घ्या किंवा क्यूचा स्क्वेअर घ्या, हे तुमचं काय झालं, आन्सर झालं.
समजते? ओके. आता हे जे आपण आता बघितलेलं आहे हे आपण युनिट वेक्टरसाठी सुद्धा बघू शकतो. आता इथं बघा, इथं काय घेतलं आपण, कुणाचा डॉट प्रोडक्ट घेतला इथं, पी बार अँड क्यू बारचा. ओके. आणि अँगल किती दोघांच्या मध्ये, 0. हेच आपण कोणासाठी लिहू शकतो आता, युनिट वेक्टरसाठी. फॉर युनिट वेक्टर्स. युनिट वेक्टर आपल्याला माहिती आहेत, आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. I cap is a unit vector in the direction of x axis. J cap is a unit vector in the direction of axis y axis, and k cap is a unit vector in the direction of z axis. हे आपल्याला माहिती आहे. यासाठी असं दाखवलं आपण, I cap, J cap आणि K cap, आणि सगळे एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर. ओके. आता मी जर काय घेतलं, आय कॅप डॉट आय कॅप घेतलं बघा, जसं इथं मी काय घेतलं होतं, थिटा किती घेतला होता, 0, 2 वेक्टर मधला. मग इथं पण मी काय घेणार, आय कॅप डॉट आय कॅप. आता पहिली गोष्ट, आय कॅप म्हणजे काय, युनिट वेक्टर, आणि हा आय कॅप म्हणजे पण काय, युनिट वेक्टर. आणि 2 वेक्टरचा इथं काय, डॉट प्रोडक्ट. जसं पी बार डॉट क्यू बार कसं लिहिणार आपण, पी बारची मॅग्निट्यूड इंटू क्यू बारची मॅग्निट्यूड इंटू दोघांच्या मधला अँगल कॉस थिटा. मग इथं काय येणार, इज इक्वल टू आय कॅपची मॅग्निट्यूड इंटू दुसऱ्या आय कॅपची मॅग्निट्यूड इंटू कॉस थिटा. आय कॅप इज अ युनिट वेक्टर आणि त्याची मॅग्निट्यूड आपल्याला माहिती किती असते, 1. ह्याची मॅग्निट्यूड किती आली, 1. ह्याची मॅग्निट्यूड किती आली, 1. आणि थिटा 2 युनिट वेक्टर मधला अँगल. 2 युनिट वेक्टर म्हणजे कुठले, आय कॅप आणि आय कॅप. आय कॅप आणि आय कॅप म्हणजे कुठले असणार आहेत, एक्स ॲक्सिस. मग दोन्ही वेक्टर जर एक्स ॲक्सिसवर असतील तर अँगल किती असणार आहे, 0. तर कॉस 0 किती असणार आहे, 1. मग 1 इंटू 1 इंटू 1, 1. तुम्ही काय म्हणला, आय कॅप डॉट आय कॅप किती येते, 1. मग सिमिलरली जे कॅप डॉट जे कॅप पण किती येणार, 1. आणि के कॅप डॉट के कॅप पण किती येणार, 1. ओके. हे झालं पहिल्या केससाठी. आता परपेंडिक्युलरला काय येणार, तिसऱ्या केससाठी. आता आय कॅपला कोण परपेंडिक्युलर आहे, जे कॅप. मग ह्या दोघांचा काय घ्या, डॉट प्रोडक्ट. म्हणजे 2 वेक्टर मधला अँगल किती पाहिजे, 90. हो का, थिटा इज इक्वल टू 90. मग इथं काय येणार, आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू आय कॅपची मॅग्निट्यूड मॉड आय कॅप, जे कॅपची मॅग्निट्यूड मॉड जे कॅप इंटू काय येणार, कॉस थिटा. थिटा किती आहे, 90. का, तर आय कॅप आणि जे कॅपमध्ये अँगल किती असतो, 90. आय कॅपची मॅग्निट्यूड 1, जे कॅपची 1 आणि कॉस 90 किती असतो, 0. मग 0 इंटू 1 इंटू 1 किती आलं, 0. मग तुम्ही काय म्हणणार, मग आय कॅप डॉट जे कॅप किती आला, 0. मग जे कॅप डॉट के कॅप पण किती येणार, 0. कारण जे आणि के मध्ये अँगल किती आहे, 90. आणि कॉस 90 किती येणार, 0. आणि पुन्हा किती येणार, के कॅप डॉट आय कॅप पण किती येणार, 0. कारण के कॅप आणि आय कॅप मध्ये पण अँगल कितीच आहे, 90चा. जे कॅप आणि के कॅप मध्ये पण अँगल किती आहे, 90. आणि जे कॅप आणि आय कॅप मध्ये पण किती आहे, अँगल 90. मग या परपेंडिक्युलर हे जे वेक्टर्स आहेत एकमेकांचे, युनिट वेक्टर आय, जे आणि के, ह्यांचा डॉट प्रोडक्ट किती येणार, 0 येणार. पण सेल्फ डॉट प्रोडक्ट ह्याला आपण म्हणतो. म्हणजे काय, आय कॅपचा आय कॅप बरोबर, जे कॅपचा जे कॅप बरोबर आणि के कॅपचा के कॅप बरोबर किती येणार, 1 येणार. लक्षात आलं. सो दिस इज आवर कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 5. आता पुढे बघूया. कॅरेक्टर नंबर 6 काय सांगते बघा, स्केलर प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स expressed in terms of rectangular components. ओके, ही शेवटची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. काय सांगितले, स्केलर प्रोडक्ट ऑफ व्हेक्टर्स, 2 व्हेक्टर्स एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. आता कुठल्याही वेक्टरचे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स हा आपण लास्ट लेक्चर पाहिलं होतं. किती आपण रेक्टँग्युलर कॉम्पोनंट घेऊ शकतो, 3 घेऊ शकतो. अलॉंग एक्स ॲक्सिस, अलॉंग वाय ॲक्सिस आणि अलॉंग झेड ॲक्सिस. आठवते का बघा, हा आर बार असेल, त्याला आपण रिझॉल्व्ह करून ह्याचे 3 कॉम्पोनंट्स घेतले होते. एक कॉम्पोनंट्स अलॉंग एक्स ॲक्सिस, तर तुम्ही म्हणणार आर एक्स बार.
एक कॉम्पोनंट अलॉंग वाय ॲक्सिस त्याला म्हणायचं मी आर वाय बार, आणि एक कॉम्पोनंट अलॉंग झेड ॲक्सिस. म्हणजे आरला रिझॉल्व्ह करून हे 3 मिळाले, किंवा हे तिघांना जर ॲड केलं आर एक्स बार, आर वाय बार आणि आर झेड बार, तर तुम्हाला काय मिळणार? आर बार. म्हणून आपण असं लिहिलं होतं, आर बार इज इक्वल टू त्याचे कॉम्पोनंट्स आर एक्स बार प्लस आर वाय बार प्लस आर झेड बार. ओके, किंवा हे आपण असं लिहिलं होतं, आर बार इज इक्वल टू व्हेक्टर. व्हेक्टर म्हणजे काय असते? मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन. मग आर एक्स बारची मॅग्निट्यूड आर एक्स इंटू डायरेक्शन कुठल्या एक्स, त्यासाठी आपण काय वापरला होता? आय कॅप युनिट वेक्टर, प्लस आर वाय बारची मॅग्निट्यूड आर वाय आणि ह्याची डायरेक्शन अलॉंग वाय ॲक्सिस म्हणजे काय तर जे कॅप प्लस आर झेड इंटू के कॅप. आठवलं का बघा? मग अशा आपल्याला काय घ्यायचे आहेत? 2 वेक्टर घ्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो पी बार आणि क्यू बार. मग पी हा समजा आर बार ऐवजी काय असेल? पी बार. तर पी बारचे 3 कॉम्पोनंट्स रेक्टँग्युलर, नंतर क्यू बारचे पण 3 कॉम्पोनंट्स, आणि नंतर आणि पी बार आणि क्यू बारचा काय घ्यायचा? स्केलर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट. ओके, मग पहिला वेक्टर मी कुठला घेतो? पी बार. जसं इथं काय घेतला होता? आर बार. मग पी बार आपण कसं लिहू शकतो? पी बारचे 3 कॉम्पोनंट्स घ्या. पी बारचा कॉम्पोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस पी एक्स बार प्लस पी वाय बार प्लस पी झेड बार. म्हणजेच पी बार इज इक्वल टू पी एक्स इंटू आय कॅप प्लस पी वाय इंटू जे कॅप प्लस पी झेड इंटू के कॅप. हा झाला फर्स्ट वेक्टर. समजा हा पी बार असेल, तर पी बारचे 3 कॉम्पोनंट पी एक्स बार, पी वाय बार आणि पी झेड बार. ओके, आता दुसरा वेक्टर कुठला घेऊया? क्यू बार. क्यू बारचे 3 कॉम्पोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस क्यू एक्स बार प्लस क्यू वाय बार प्लस क्यू झेड बार. क्यू बार इज इक्वल टू क्यू एक्स बार कसं लिहिणार आपण? क्यू एक्स म्हणजे क्यू एक्स बारची मॅग्निट्यूड इंटू हा कॉम्पोनंट कुठल्या डायरेक्शनला आहे? एक्स डायरेक्शनला. मग त्यासाठी युनिट वेक्टर कुठला वापरतो आपण? आय कॅप प्लस क्यू वाय इंटू जे कॅप प्लस क्यू झेड इंटू के कॅप. अशा आपल्याला 2 वेक्टर मिळाले, पी बार आणि क्यू बार. ह्यांचा काय घ्यायचा? स्केलर प्रोडक्ट इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. हे काय झाले त्याचे? रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. मग घेऊया आपण इथं पी बार डॉट क्यू बार. पी बार किती आहे? पहिल्या ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या, पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप डॉट क्यू बार. क्यू बार काय? क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. चला ही ब्रॅकेट सॉल्व करा आपल्याला येते. प्रत्येक टर्मला काय करूया? मल्टिप्लाय करूया. पहिल्यांदा पी एक्स आय कॅपनं क्यू एक्स आय कॅपला मल्टिप्लाय करायचं, नंतर पी एक्स आय कॅपनं क्यू वाय जे कॅपला मल्टिप्लाय करायचं, नंतर पी एक्स आय कॅपनं क्यू झेड केला मल्टिप्लाय करायचं. असं पुन्हा प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करत जाऊ. ठीक आहे. हे काय येईल बघा? पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पहिली टर्म काय? पी एक्स आय कॅप इंटू ह्यातली पहिली टर्म काय? क्यू एक्स आय कॅप. ओके, आता इथून पुढे लिहायचं कसं बघा? पी एक्स आय कॅप डॉट क्यू एक्स आय कॅप यातला मी आय कॅप डॉट आय कॅप एकत्र करतो. म्हणजे असं होईल पी एक्स इंटू क्यू एक्स. ओके, आणि आय कॅप इंटू आय कॅप डॉट आय कॅप. समजते का बघा? पी एक्स आय कॅप डॉट क्यू एक्स आय कॅप ह्याच्याऐवजी मी कसं लिहिलं? पी एक्स क्यू एक्स इंटू आय कॅप डॉट आय कॅप. ओके, प्लस आता ह्या टर्मला मल्टिप्लाय करा. काय येणार? पी एक्स आय कॅप इंटू क्यू वाय जे कॅप म्हणजे काय येईल? पी एक्स क्यू वाय इंटू आय कॅप डॉट जे कॅप. ओके, प्लस आता ह्या टर्म काय करा? ह्या तिसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करा. पी एक्स क्यू झेड इंटू काय येणार? आय कॅप डॉट के कॅप. हे झालं पहिल्या टर्मचं मल्टिप्लिकेशन. प्लस आता दुसऱ्या टर्मचं आता काय करणार?
पी वाय जे कॅपनं पहिल्यांदा ह्या टर्मला मल्टिप्लाय करा. पी वाय इंटू क्यू एक्स आणि काय येणार जे कॅप डॉट आय कॅप, जे कॅप डॉट आय कॅप प्लस आता ह्या पी वाय जे कॅपनं ह्या टर्मला मल्टिप्लाय करा. पी वाय क्यू वाय जे कॅप डॉट जे कॅप प्लस आता ह्या टर्म ह्या तिसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करा. पी वाय क्यू झेड ब्रॅकेटमध्ये काय येणार जे कॅप डॉट के कॅप प्लस आता लास्ट टर्म कुठली ह्या पी झेड के कॅपनं प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. पी झेड क्यू एक्स, पी झेड क्यू एक्स के कॅप डॉट आय कॅप प्लस पी झेड इंटू क्यू वाय, पी झेड इंटू क्यू वाय आणि के कॅप डॉट जे कॅप प्लस पी झेड क्यू झेड के कॅप डॉट के कॅप. ओके, आत्ताच थोड्या वेळेपूर्वी आपण बघितलं होतं काय तर आय कॅप डॉट आय कॅप किती असतो 1, जे कॅप डॉट जे कॅप किती असतो 1, के कॅप डॉट के कॅप किती असतो 1. नंतर आय कॅप डॉट जे कॅप किती 0, जे कॅप डॉट के कॅप पण किती 0, कारण आय कॅप आणि जे कॅपमध्ये अँगल 90 कॉस 90 0, जे कॅप के कॅपमध्ये अँगल 90 कॉस 90 0, आय कॅप आणि आय कॅपमध्ये अँगल 0 कॉस 0 1. आठवते का बघा. आणि के कॅप डॉट आय कॅप पण किती असतो 0. बघा आता हे पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स इंटू आय कॅप डॉट आय कॅप, आय कॅप डॉट आय कॅप 1 इंटू हे काय येणार पी एक्स क्यू एक्स प्लस आय कॅप डॉट जे कॅप, आय कॅप डॉट जे कॅप किती 0, हे पूर्ण टर्म किती आली 0, ही टर्म 0 आली प्लस आय कॅप डॉट के कॅप पण 0, ही टर्म पण किती आली 0 प्लस जे कॅप डॉट आय कॅप जे आणि आय मध्ये अँगल 90 कॉस 90 0. आठवते का बघा. ही टर्म पण किती आली 0. जे कॅप डॉट जे कॅप 1 इंटू काय येणार आहे पी वाय क्यू वाय प्लस जे कॅप डॉट के कॅप 0, तर ही टर्म पण किती आली 0. के कॅप डॉट आय कॅप, के कॅप डॉट आय कॅप 0 इंटू हे 0, के कॅप डॉट जे कॅप, के कॅप डॉट जे कॅप किती 0, तर हे सुद्धा 0 आणि के कॅप डॉट के कॅप 1, के कॅप डॉट के कॅप 1, तर 1 इंटू काय येणार पी झेड क्यू झेड. So this is our answer. So this is a dot product or scalar product of a two vectors in terms of their rectangular components. काय आलं पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. ओके, म्हणजे अशा तऱ्हेनं आपण काय केल्या कॅरेक्टरिस्टिक्स काय केला कंप्लीट केल्या. ओके, आजच्या लेक्चरला आपण स्केलर प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट कंप्लीट केला. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे व्हेक्टर प्रॉडक्ट किंवा क्रॉस प्रॉडक्ट ऑफ ए टू व्हेक्टर्स. ओके, थँक्यू.